हॅलो, वर्षा रेसिपीजमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। तर बघा, बऱ्याच वेळेला आपण पुरी भाजी खातो आणि बरेच जण काय करतात की जे चपातीसाठी पीठ भिजवलेलं असतं त्याच पिठाच्या पुऱ्या बनवतात। तर तुम्हाला माहीत आहे का, जे बाहेरचे कॅटरिंगवाले आहेत ना, तर ते पुरी बनवण्याची त्यांची एक पद्धत आहे। म्हणजे पुरीचं जे पीठ बनवतात ना, ते त्यांचं एक वेगळे सिक्रेट आहे आणि तीच पुरी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर अशा टम फुगणाऱ्या पुऱ्या बघा, मग ती तुम्ही पनीरच्या भाजीसोबत खा किंवा छोले भाजी सोबत खा, अशी टम्म फुगणारी पुरी कोणाला आवडणार नाही। तर अगदी तेल न पिणाऱ्या, नरम राहणाऱ्या, बराच वेळ अशा फुगलेल्या राहणाऱ्या अशा ह्या पुऱ्या कशा बनवायच्या त्याची रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करते। तर चला, तर सर्वात प्रथम आपण इथे 2 मोठ्या वाट्या पीठ घेतलेलं आहे। तुम्हाला जेवढ्या क्वांटिटीमध्ये बनवायचं आहे तेवढं पीठ आपल्याला इथे गव्हाचं पीठ चाळून घ्यायचं आहे। त्यामध्ये आता बघा, आपल्याला इथे 2 चमचे रवा घालून घ्यायचा आहे। रवा घातल्यानंतर आता आपण याच्यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि रवा घातल्याने काय होतं की पुरी अगदी खुर्मापुरी म्हणतो ना, अगदी आपली अशी नरम, खाताना अगदी पटकन तुटली जाते, म्हणजे अशी वातडलेली किंवा कडक पुऱ्या होत नाहीत। आता यामध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे। आता जवळपास इथे मी तेल अंदाजेच घातलेला आहे, पिठाची क्वांटिटी कमी असल्यामुळे। तुम्ही त्यामध्ये 2 चमचे तेल घालायचं आहे। तेल घातल्यानंतर आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करून घेतल्यानंतर लागत लागत पाणी घालून आपल्याला घट्टसर पीठ भिजवायचं आहे। पुरीचं पीठ हे घट्टसर भिजवायचे, चपातीच्या पिठासारखं भिजवायचं नाही आहे। पुरीचं पीठ हे आपल्याला घट्टसर भिजवायचं आहे। आता इथे मी पीठ भिजवून घेतलेलं आहे। तर बघा, आणि पुन्हा मी थोडंसं तेल टाकून व्यवस्थित तेलामध्ये चांगलं मिक्स करून आपल्याला चांगलं मळून घ्यायचं आहे। सॉफ्ट असं आपल्याला हे पीठ तयार करून घ्यायचं आहे आणि हा पिठाचा गोळा पूर्ण बनवून झाल्यानंतर आपल्याला व्यवस्थित तो एक 5 ते 7 मिनिटासाठी आपल्याला साईडला ठेवायचा आहे, जेणेकरून पीठ चांगलं भिजलं जातं। त्यामध्ये जो रवा ॲड केलेला आहे तो रवा चांगला त्याच्यामध्ये भिजला जातो आणि पुरी आपली अगदी तेल पीत नाही, खूप नरम राहते बराच वेळ आणि टम्म फुगणारी राहते। तर आता बघा, इथे मी 5 ते 7 मिनिटासाठी पीठ साईडला ठेवलं होतं। तोपर्यंत मी बाकी तयारी करून घेतली भाजीची वगैरे। आता इथे पीठ चांगलं भिजलेलं आहे। हे पीठ पुन्हा आपल्याला पोळपाटावर चांगलं मळून घ्यायचं आहे आणि चांगलं सॉफ्ट असं पीठ झालेलं आहे। आता इथे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहे। बरेच जण काय करतात की मोठी चपाती लाटतात आणि डब्याने किंवा वाटीने कट करतात आणि राऊंड शेपमध्ये कट करतात। तर तसं न करता तुम्ही असे पिठाचे छोटे छोटे गोळे करा। जेवढ्या साईजची तुम्हाला पुरी बनवायची आहे तेवढे एकसारखे गोळे तयार करून घ्या आणि तुम्ही बिना पिठाची सुद्धा तुम्ही लाटू शकता। अगदी आपण घट्टसर पीठ मळलेलं आहे आणि थोडंसं पीठ जरी लावलं, चिकटत असेल तर तुम्ही थोडंसं पीठ लावायचं आहे, जास्त पिठाचा वापर करायचा नाही आहे। इथे थोडंसंच मी पीठ लावलेलं आहे तुम्हाला दाखवण्यासाठी। त्यानंतर आता मी बघा, बिना पिठाच्या ह्या बाकीच्या पुऱ्या करून घेणार आहे। किंवा तुम्ही थोडंसं तेल एका बोटाने असं लावलं आणि पुरी लाटली तरी पुरी लाटता येते, चिकटत नाही आणि मीडियम साईजच्या आपल्याला लाटायच्या आहे। जास्त जाड नाही, जास्त पातळ नाही। पातळ तर बिलकुल लाटायचं नाही आहे, म्हणजे आपली पुरी छान टम फुगते, नरम राहते, बराच वेळ फुगलेली पुरी राहते। तुम्ही बघू शकताय कढईमध्ये मी मोठी कढई असेल तर तुम्ही 3-3 पुऱ्या तळायच्या आहेत आणि जर छोटी कढई असेल तर 2 पुऱ्या तळायच्या आहेत। तर आता बघा, मी थोड्या तेलामध्ये तळून दाखवलेले आहे तुम्हाला। अगदी कमी तेल घेतलेलं आहे, तेल पीत नाही, तेल शोषत नाही, अशा ह्या पुऱ्या बघा कमी तेलकट झालेल्या आहेत आणि एवढ्या छान टम फुगलेल्या आहेत, बराच वेळ टम फुगलेल्या राहतात। तर नक्की ट्राय करून बघा, कशा झाल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत मस्त खा, मस्त रहा, बाय बाय, थँक्यू।